म्हणजे मी डीपीसीच्या संदर्भात आम्ही जे कामकाज आहे त्याची माहिती देऊ। तुम्हाला नंतर काही विचारायचं असलं तरी विचारा। नाही, आज दिनांक 26 रोजी आपल्या बुलढाणा जिल्ह्याच्या नियोजन समितीची बैठक ही मी आणि सहपालक मंत्री संजय सावकारे साहेब आणि या जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी आणि सगळ्या विभागांचे अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक अतिशय खेळीमेळीच्या आणि चांगल्या वातावरणामध्ये पार पडली। 25 सप्टेंबर पर्यंत खर्चाची जी मान्यता आहे ती मान्यता आजच्या या बैठकीमध्ये त्या ठिकाणी देण्यात आली। आपला एकूणच जर जिल्ह्याचा सर्वसाधारण वार्षिक आराखडा जर बघितला तर साधारण 493 कोटी रुपये याच्या आराखड्याला आपल्या जिल्ह्याच्या त्या ठिकाणी मंजुरी मिळालेली आहे। आजपर्यंत आम्ही साधारण त्यापैकी 103.17 कोटी रुपयाच्या प्रशासकीय मंजुऱ्या त्या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि 147.90 कोटीच्या प्रशासकीय मंजुरी होण्याचे प्रस्ताव हे कलेक्टर स्तरावर प्राप्त झालेले आणि साधारण 54.98 कोटी रुपये आम्ही निधी सुद्धा या कामांच्या संदर्भातला वर्ग केलेला आहे। म्हणजे एकूण खर्चाची टक्केवारी आजची बघितली तर 37.17 की जी अमरावती विभागामध्ये 1 नंबरची आहे आणि राज्याच्या एकूण जर जिल्ह्यांचा विचार केला तर 4 नंबरला आपला जिल्हा या खर्चाच्या बाबतीमध्ये 1, 2, 3, 4 चौथ्या नंबरला आपला जिल्हा खर्चाच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी येतोय। विशेष घटक योजनेअंतर्गत सुद्धा 100 कोटी रुपयाचा नियतोय आपल्याला मंजूर आहे। यापैकी 15.92 कोटी प्रशासकीय मंजुऱ्या दिल्यात। प्राप्त निधी आम्हाला 30 कोटी झालेला आहे आणि वितरित निधी साधारण 2.25 कोटी रुपये। इथं थोडीशी खर्चाची टक्केवारी कमी आहे परंतु ते प्रस्ताव आता येत आहेत एवढ्या आठवड्यामध्ये। आदिवासी विभागात सुद्धा 19 कोटी रुपयाचा नियतोय मंजूर आहे। साधारण 7.66 ला आम्ही प्रशासकीय मंजुऱ्या दिल्यात। 5.82 आम्हाला निधी प्राप्त झाला आहे आणि 2.21 कोटी आम्ही निधी वितरित केला आहे। ती खर्चाची टक्केवारी सुद्धा 37.97%। साधारण सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत, बरोबर ना, आम्ही या सगळ्या कामांच्या प्रशासकीय मंजुऱ्या या त्या ठिकाणी देणारे तशा पद्धतीचं नियोजन हे आम्ही आपल्या जिल्ह्याचं केलेलं आहे। आज त्या संदर्भात चर्चा सुद्धा मीटिंगमध्ये झालेली आहे आणि निश्चितपणानं हा सगळा आराखडा आणि या एकूण आराखड्याच्या सगळ्या प्रशासकीय मंजुरी या महिन्या अखेरीपर्यंत देण्याचं नियोजन या निमित्तानं आपण जिल्ह्याचं केलेलं आहे आणि निश्चितपणानं ही कामं करत असताना काही ठिकाणी बंधारे कलेक्टर साहेब मला सकाळी भेटले आम्हाला दोघांना। त्यांनी काही ठिकाणी असं सांगितलं की बाबा, आणि आज बैठकीत पण चर्चा आमच्या लोकप्रतिनिधींनी काही मुद्दे उपस्थित केले की पावसामुळं काही बंधाऱ्यांचं नुकसान झालंय, त्यांच्या दुरुस्तीकरता काही निधी आपल्याला द्यावा लागेल। त्याचबरोबर काही शाळांच्या खोल्या आता जवळपास आम्ही 114 का काहीतरी खोल्या आम्ही शाळा दुरुस्ती करून त्या आमच्या पूर्ण झाल्या। परंतु आता या पावसाळ्यामध्ये सुद्धा काही शाळांच्या दुरुस्तीची मागणी आमच्याकडे आली, काही नवीन शाळांच्या खोल्यांची मागणी आहे, ती सुद्धा आम्ही त्या ठिकाणी मंजूर करणार आहोत। म्हणजे या रेग्युलर जो खर्च आहे त्या पद्धतीनं कामं तर होतीलच, परंतु या पावसामुळं जे काही नुकसान झाले तिथं कुठं आवश्यक आहे तिथं जे आम्हाला शक्य आहे त्या पद्धतीनं
निधी सुद्धा आम्ही निश्चितपणानं त्या ठिकाणी देणार आहे। आज जर बघितलं एकूण नियतवयाच्या अनुषंगानं 147.90 कोटी रुपये निधी मिळालेला आहे, प्राप्त झाला आहे। त्यापैकी 54.98 कोटी रुपये निधी आपण वितरित सुद्धा त्या ठिकाणी केलेला आहे। त्यामुळे साधारण 37.17% ही आपली एकूण खर्चाची आत्ताची आकडेवारी। पर्यटन आज पर्यटन स्थळाचा दर्जा मौजे गारडगाव तालुका खामगाव सिद्धार्थ गौतम बुद्ध चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत संचलित बुद्ध विहार याला एक आम्ही वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा दिला आहे। आणि मौजे दुधा तालुका बुलढाणा जिल्हा बुलढाणा श्री क्षेत्र मर्दडी देवी संस्थान याला सुद्धा आज आम्ही आजच्या बैठकीमध्ये वर्गाचा दर्जा दिलेला आहे। अशा पद्धतीनं एकूणच जो नियतवय किंवा त्या सगळ्या बाबीचा जर विचार केला तर आम्ही हा जो मंजूर नियतवय आहे तो लवकरात लवकर व्यवस्थित या पैशाचं नियोजन करून चांगल्या उत्तम दर्जाची कामं या जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीनं होतील, ज्या ज्या क्षेत्रामध्ये विकासाचा बॅकलॉग आहे तो बॅकलॉग जेवढा काही जिल्हा नियोजन मंडळाच्या मार्फत आम्हाला भरून काढता येईल तो प्रयत्न आम्ही या नियोजन मंडळाच्या माध्यमातून त्या ठिकाणी करतोय। बाकी एकूणच पावसाची परिस्थिती बघितली तर साधारण 83% ना ॲव्हरेज 87 साधारण जिल्ह्यामध्ये 87% सरासरी पाऊस पडलेला आहे। परंतु एकूण जी 92 सर्कल आहेत आपल्या जिल्ह्यामधली त्यातल्या 71 सर्कलमध्ये ही अतिवृष्टी झाली। त्यामुळं या अतिवृष्टीमध्ये ज्या काही शेतकऱ्यांचं नुकसान झालं म्हणजे आपण सगळेजण बघतोय की मे महिन्यापासून म्हणजे मे महिन्यामध्ये कधीच पाऊस आपल्याकडे पडत नव्हता, परंतु या वर्षी काही वेगळंच निसर्गाचं रूप आपल्याला बघायला मिळालं। मे महिन्यापासूनच सगळ्या राज्यभर त्या ठिकाणी पाऊस सुरू झाला, अतिवृष्टी झाली। आज मे जून जुलै ऑगस्ट आता सप्टेंबर महिना संपायची वेळ आली आणि अजूनही अतिवृष्टी काही जिल्ह्यांमध्ये विशेषतः मराठवाडा आणि आपल्या विदर्भाचे काही जिल्ह्यांमध्ये या अतिवृष्टी पश्चिम महाराष्ट्रातले सुद्धा काही जिल्हे उत्तर महाराष्ट्रातले असतील अशा ठिकाणी अतिवृष्टी आपण सगळेजण अनुभवतोय। आणि त्यामुळं जवळपास महाराष्ट्रातलं साधारण म्हणजे नजर अंदाजानं 70 लाख हेक्टर एवढ्या पिकांचं नुकसान त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं झालेलं आहे। आणि मे जून ऑगस्ट पर्यंत आम्ही बऱ्यापैकी म्हणजे खरीपाचा जो हंगाम आहे यामध्ये 2215 कोटी रुपये म्हणजे तब्बल 31 लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांना आम्ही खरीपाच्या माध्यमातून जी NDRFचा निकष आहे त्या पद्धतीनं मदत देण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि जे आता सप्टेंबर महिन्याचं नुकसान किंवा मागचं काही राहिलं असेल कुठले पंचनामे येण्याचे त्याचे आढावा आमचा सातत्यानं राज्यभराचा सुरू आहे। सगळ्या विभागीय आयुक्त असतील कलेक्टर असतील त्यांच्या माध्यमातून तर त्या संदर्भात सुद्धा जे सप्टेंबर महिन्याचे जे काही पंचनामे येतील तेही मदत आम्ही शेतकऱ्यांना देऊ। परवाच म्हणजे मंगळवारी कालच्या कॅबिनेटच्या आधी 1339 कोटी रुपये आम्ही शेतकऱ्यांचा तो जार एक इश्यू केला आहे। त्या जर आपल्या बुलढाणा जिल्ह्याचा जर एकूण विचार केला तर आपलं बाधित शेतकरी संख्या साधारण आहे 2,93,389 एवढे आपल्या बुलढाण्याच्या शेतकऱ्यांच्या शेतीचं त्या ठिकाणी नुकसान झालंय। आम्ही 4 शासन निर्णय आजपर्यंत माझ्या विभागानं काढले मदतीचे। त्यात आपण एक 22 जुलै 25चा निर्णय आहे त्यामध्ये साधारण 14,909 शेतकऱ्यांना 15.55 कोटी रुपयाचा आपण जार इश्यू केला बुलढाणा जिल्ह्यात सांगतोय मी। त्याचबरोबर एक जार 6 ऑगस्ट 25चा आपण काढला 90,383 शेतकऱ्यांना
74.45 कोटी रुपये आणि 17 सप्टेंबर 25चा एक तिसरा आपण जार काढला, साधारण 8,397 शेतकऱ्यांना 7.80 कोटी रुपये आणि आता परवा 23 सप्टेंबरचा जो जार आपण काढला त्यामध्ये 1.80 लाख शेतकऱ्यांना 121 कोटी रुपये, अशा पद्धतीनं 2,93,389 शेतकऱ्यांना 218.80 कोटी रुपयाचा आदेश म्हणजे शासन निर्णय आम्ही काढलेला आहे। आता यामध्ये जे पूर्वीचे आदेश आहेत यामध्ये जवळपास बऱ्यापैकी शेतकऱ्यांना या संदर्भातली मदत त्यांच्या खात्यावर वर्ग झालेली आहे। जुन्या जारमधले काहीतरी फक्त 4,000 शेतकरी राहिलेत, ते सुद्धा काम एवढ्या 8-10 दिवसामध्ये, कारण तोही आढावा बैठकीमध्ये आम्ही घेतलाय। आता 3 मीटरची पाणी पातळी वाढली आणि मानवी हस्तक्षेपामुळे हा सर्व प्रकार घडतोय असं अभ्यासकांचं मत आहे। तुमचं मत काय? तुमचं मत काय? का वाढते? लोणार शहराचं सांडपाणी त्याच्यामध्ये जातंय, तर जे काही काम केलंय, झाडं पाडले, त्याची माती त्यात गेली असं दावा अभ्यासकांनी केलाय। असं नाही साहेब, आता कलेक्टर शेजारी आहेत आणि आमचे सहपालक मंत्री कालच जाऊन आले, कालच जाऊन आले, त्यांचंही म्हणणं आहे तसं काही नाही, कलेक्टरही म्हणतात तसं नाही। हे जे आता अतिवृष्टी झाली त्याच्यामुळे कदाचित वाढलं असेल, ड्रेनेजचं कुठलंही पाणी लोणार सरोवरामध्ये जात नाही। साहेब, काल पालकमंत्री त्या ठिकाणी गेले होते, परंतु ते फोटो सेशन कुठे गेले असं विरोधकांनी आता आरोप केला। मी तुम्हाला पहिल्यांदाच म्हणलं विरोधकांचं काम आहे, कारण त्यांना तसं नाहीये। फोटो मी बातमी टाकली त्यांनी माहिती होता, फोटो शेणच होतं ते। फोटोशन म्हणजे ते पाहायला गेले, पहिले शेतकऱ्यांकडे गेले, पाहिलं, त्यांचे अश्रू त्यांनी पोहोचले, सगळं झाल्यानंतर शेवटी त्यांनी फोटोशन केला आणि जनता पण नाहीये पाठीमागे। विजयराज शिंदे साहेब हे दोघंच फोटो काढून राहिले, त्यांनी दुर्बीण घेतली, पाहिलेला आहे, तुम्ही फोटो पहा, माझ्याकडे सगळं आहे। बरं ठीक आहे, त्यांनी जरा एक मिनिट तुम्ही बोलूच ना, मला एक तुम्ही सांगा, फोटो काढले आहेत गैर काय? लोणार सरोवर ऐका ना, फोटो काढायसाठी मला एक सांगा, तुम्ही दोन्ही बाजू गोष्टी बोलता। ते आले, त्यांनी तिथं आपत्तीग्रस्त भागाला भेट दिली, पाहणी केली ना, केली का नाही? मला तुम्हीच सांगा, जर पाहणी केली आणि मग लोणारला आले तर लोणार सरोवर त्यांनी पाहिले नसेल पूर्वी, आणि जर पाहायला गेले 2 फोटो काढले तर यात गैर आजचा पिरियड कोण होता? कोणी काढला? मी फोटो काढले, तुम्ही नाही काढला, मी अरे बाबा, मला एक सांगा, कोणी माझा फोटो काढला, मी आता दुर्बीण कशासाठी ठेवली तिथे? दुर्बीण कोणाकडे? तुमच्याकडे होती का? माझ्याकडे नव्हती, तिथल्या निरीक्षकाने दुर्बीण दिली। सर, तो पिरियड नव्हता तो, आज माहिती आहे का तुम्ही? काय तुम्हीच विचारता पाणी कसं वाढलं, पाणी येतंय का, जातंय का, ते कशाने दिसणार आहे? पाणी पातळी दुर्बीणीने नाही दिसणार ती, पण त्यांनी तिथे काय काय दिसतं, कुठल्या गोष्टी पाहण्याच्या ते त्या दुर्बीणशिवाय दिसणार का? डोळ्या लांब तर डोळ्यानं दिसतं का? तिथले मला सांगितलं मी की 11 मंदिरापैकी जवळपास 7 मंदिरं पाण्यात गेली, 12 मंदिरापैकी एकच मंदिर दिसतंय फक्त, एक ते दुर्बिणीने त्यांनी दाखवलं की तेवढंच एक मंदिर दिसतंय, बाकी सगळी मंदिरं पाण्यात गेली आहे, उघड्या डोळ्याने दिसत नाही। काही नाही दुर्बिणे दाखवते आम्हाला, पण माझा फोटो काढतो फोटो सर, फोटो कोणी काढले? डिआयच्यावरून आलेला आम्हाला फोटो, डिआयने काढलेला। मला काय माहिती कोण फोटो काढतो? एक सांगा मला, इथे आम्ही बोलतोय, पालकमंत्री महोदय हे पालक कोणी काढला मला काय माहिती नाही। अरे बाबा, त्यांनी फोटो काढले असेल, मला नाही म्हणणंच नाही ना, मी सांगितलं फोटो जरा पिरियड तो नव्हता, तुम्ही अश्रू पुसता। नाही जरा साहेब एक मिनिट, जरा मी असं म्हणतो, समजा फोटो कुणी काढला असेल, लोणार सरोवर ते बघायला तिथं आपत्ती परिस्थितीला बघून आले ना, पहिले ते काम केलं ना, की जी जबाबदारी आहे मंत्री म्हणून ती जबाबदारी त्यांनी पार पाडली, आणि त्याच्यानंतर
लोणार ऐका ना, लोणार सरोवर बघायला गेले, समजा तिथं कोणी फोटो काढला असेल तर असं आपण म्हणणं सर, सुद्धा माझ्या घरातलं योग्य कोणी मृत्यू झाला तर जाईल का फोटो काढायला? नाही. फोटो त्यांनी काढलाय का? कंपॅरिझन कुठेही करता नाही. फोटो त्यांनी असं नाही ना, हे काही होतं याला बरोबर आहे, सर. शेतकऱ्यांचे आज पोचले. आहे पण काही पद्धत आहे का? कोणी माझा फोटो काढला तर तुम्ही म्हणता त्याला फोटो कसं काय काढून दिला? पाणी आहे ते पण. आणि पाणी गेले मी तेच म्हणतो. चला ठीक आहे. सर, आणि पाणी गेले. काय सांगलं? काला सांगितलं तुम्हाला तसे त्याची जी खूप धोक्याचा पीएच जो होता 10.13 होता पूर्वी, आता 9 वरती आलेला आहे. जैवविविधतेला रामसर दर्जाचा सर्वोत्तम दर्जा दिलेला आहे. आणि 2009 पासून या डेव्हलपमेंटसाठी हायकोर्टामध्ये प्रथम मुंबई बेंचकडे गेले ते या संदर्भात तशी डेव्हलपनुसार आराखडा तुम्ही केला 431 कोटीचा, पण ग्राउंड लेवलला ते दिसत नाही ना. 3 मीटरची पातळी वाढलेली आहे, पीएच कमी झालेला आहे. आणि हे काय करतात तुम्ही भ्रमी टाकायचं की सहवाल वगैरे जाऊन तिथे पूर्ण अधिवास त्याचा नष्ट होऊन राहिलेला आहे. आणि तो टाकला कोणी तिथे काय या गोष्टीचा पण आपण पडायचं नाही. आम्हाला ते डेव्हलपमेंट जरुरी आहे. त्या दृष्टीने आपण काय तिथे माशाची पैदाश होत असेल, मोठा गंभीर गुन्हा आहे तो. जिवंत मासा आहे त्याच्यावर. आणि सर तुम्ही जे म्हटलं त्याच्यानंतर मी स्वतः टीम पाठवली, एकही मासा तिथं सापडला नाही. काल साहेबांनी त्याचा खुलासा पण केला. साहेब काल पीएच स्वतः चेक केलं तिथल्या पाण्याचं, पीएच त्यांनी करून दाखवलं. तेवढ्या पीएच मध्ये मासा जिवंत जाऊ शकत नाही. एक्झॅक्टली. नाही तो तिपाली आपण जगू शकत नाही त्या ह्याच्यामध्ये, त्या पीएचच्या व्हॅल्यूला. आणि त्याच्यासाठी बायोडायव्हर्सिटीच्या ह्याच्यासाठी संशोधनाच्या करिता आणि त्याच्या जतन संवर्धनाकरिता कुलगुरू अमरावती विद्यापीठ यांच्या अध्यक्षतेखालची शासनानं समिती देखील उच्च व तंत्र शिक्षण विभागानं गठीत केलेली आहे. त्यांच्या माध्यमातून देखील चाललेला आहे. रिसेंटली GSD कडून देखील सविस्तर आपण अहवाल घेतलेला आहे. जे काय वाढलेलं आहे लेवल, मोठ्या प्रमाणामध्ये पर्जन्यवृष्टी झाल्यामुळं, कारण का लोणारला आपल्याला सगळ्यांना माहित होतं की मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी झालेलीच आहे. तर त्याच्यामुळं तिथं आपण ऑटोमॅटिक वेदर स्टेशन देखील आपण बसवायचा निर्णय घेतलेला आहे. पर्जन्यमान पण किती झालं आहे ते, बाहेर निचरा व्हायला जागा नाही आहे. त्याच्यामुळं जे काय पाणी आहे त्याची पातळी सातत्यानं वाढली आहे. जिल्ह्यात गडबडी झाली आणि कृषी विभागाच्या विम्याच्या पंचनाम्यासंदर्भात प्रॉब्लेम झाले. सर्व आमदारांनी त्याबाबत कंप्लेंट केली होती. आणि मतदारसंघाने या बोगस सर्वे जे झालेले आहेत त्याबाबत इम्प्लिमेंटेशन म्हणजे काय झालं ते सर्व आपण सूचना दिल्या होत्या. पहिला मुद्दा हा. दुसरा मुद्दा 7 व्हिडिओ गेल्या वेळेस गैरहजर होते, त्यांना नोटीस देऊन त्या संदर्भात काय कार्यवाही करण्यात येईल हा मुद्दा आपण रेस केला होता त्यावेळी, म्हणजे मागच्या DPSCच्या वेळेस. मुळामध्ये कसं आहे, ऐकून घ्या. ते व्हिडिओ नंतर त्यांनी म्हणणं सादर केलं, काही शिबिर बिबीर अशा करता ते गैरहजर होते, त्यांनी त्यांचं लेखी म्हणणं दिलं, आम्ही त्याची खात्री केली. त्यामुळं त्यावर काही कारवाई करणं आम्हाला उचित वाटलं नाही. परंतु या संदर्भामध्ये आम्ही सगळ्या अधिकाऱ्यांना कडक सूचना दिलेल्या आहेत की जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला प्रत्येक अधिकारी हा उपस्थित असला पाहिजे. कलेक्टरनाही सूचना आज दिल्यात मी की पुढच्या मीटिंगला सगळ्यांची उपस्थिती पहिली तुम्ही घ्या हजेरी. कोण गैरहजर आहे ते मीटिंगपूर्वी माझ्या निदर्शनास आणून द्या, तर त्याच्यावर काय कारवाई करू किंवा का तो गैरहजर आहे. शेवट एखाद्यावर काही लगेच आपण अधिकाऱ्यावर कारवाई करू शकत. एखाद्याचं जुनियन कारण असू शकतं, कोणाच्या घरात कोण आजारी असू शकतं, कोण प्रशिक्षणाकरता जाऊ शकतं, काही कारणं असू शकतात. तर त्याची शहानिशा करून